आणि तेव्हा दोनच पर्याय समोर होते, स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाऊन मिसळायचं की स्वाभिमानासाठी ताठ मानेनं लढायचं. मला तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचंय का आपण ताठ. तुमचं सगळ्यांचा आभार आणखी एका वेगळ्या गोष्टीसाठी मानायचं होतं. मी कोल्हापुरात सभेसाठी गेलो. सभेसाठी गेल्यानंतर ज्या हॉटेलला उतरलो होतो तिथे एक केंद्रीय मंत्री भेटले. त्याच हॉटेलमध्ये मुक्कामाला होते आणि त्या केंद्रीय मंत्र्यांनी मला बघितल्यानंतर जेवायला बोलवलं आणि मला विचारलं, तुझं मतदान कसं झालं. आणि मी शांतपणे सांगितलं, साहेब अजून 13 तारखेला मतदान आहे. 13 तारखेला मतदान आहे म्हटल्यानंतर त्यांनी कोपरापासून नमस्कार केला. मला वाटलं बऱ्याच वर्षांनी असा कोणीतरी पैलवान भेटला ज्याचं मतदान बाकी असताना सुद्धा जो बाहेर फिरतोय आणि 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये जो प्रचार करू शकलो. आपल्या मतदानाच्या आधी 13 तारखेच्या आधी आपल्या मतदानाच्या आधी 8 लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करू शकलो. मी त्या साहेबांना ते सांगितलं, म्हटलं साहेब फार सोपी गोष्ट आहे. ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, आणि ज्याचा गड मजबूत त्याला मुलुकगिरीला जाता येतंय. आणि हा बाले किल्ला तुम्ही सगळ्या मंडळींनी सांभाळला म्हणून तुमच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. कारण एक फार महत्वाची गोष्ट असते. तुम्ही सगळे म्हणालात विजयाचा आपल्याला सगळ्यांना कॉन्फिडन्स आहे, पण त्याच्या आधी एक फार महत्वाची बाब होती. मला अनेकांनी विचारलं, तुम्ही लढत्या मनात भीती वाटत नाही का. आणि मी एकच गोष्ट सांगितली की जेव्हा लढायला सुरुवात होते ना तेव्हा तुमचा हेतू किती शुद्ध आहे हे तुम्हाला बघावं लागतं. आणि जर तुमचा हेतू शुद्ध असेल ना तर संपूर्ण विश्व हे तुम्हाला मदतीसाठी आपोआप उभं राहत जातं. तुम्ही बघत असाल नारायणगावच्या सभेला पाऊस झाला नाही, चाकणची सभा धुतली गेली. ज्या काही गोष्टी घडत गेल्या या जर तुम्ही बघितल्या तर यामध्ये हेतू शुद्धता आहे. आणि या पलीकडे जाऊन सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की समाधान आहे. समाधान कुठलं आहे तर 5, 10, 15 वर्षांनंतर जेव्हा विचारलं जाईल की 2024 मध्ये एक परिस्थिती निर्माण झाली होती. वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जेव्हा फुटला होता, हा फोडण्यात आला होता, नेते पळवण्यात आले होते, चिन्ह पळवण्यात आली होती. आणि तेव्हा दोनच पर्याय समोर होते, स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाऊन मिसळायचं की स्वाभिमानासाठी ताठ मानेनं लढायचं. मला तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करायचंय का आपण ताठ मानेनं लढणाऱ्यांच्या रांगेत उभे आहोत. आणि जेव्हा आपण म्हणतो तेव्हा इंग्लिशमध्ये म्हणतात फॉर्च्यून फेवर्स ब्रेव्ह, आणि त्या पद्धतीने लढणाऱ्याच्या मागे नशीब उभं राहतं. आणि तुम्ही सगळ्यांनी जे कष्ट केले, प्रत्येकाचं खरं तर वेगळं कौतुक करायला पाहिजे. तुम्ही प्रत्येकाने काय केलं, म्हणजे अगदी सोशल मीडियावर आमचे संदीप गंभीर असतील, आमचे राहुल भाऊ केदारी असतील, ही सगळी मंडळी सोशल. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.